एका सुंदर नदीच्या काठावर एक आंब्याचे झाड होते आणि त्या झाडावर एक हुशार माकड राहायची. त्याचं नाव होतं काळू. आणि तेथेच नदीत एक मगर पण राहायची. मगर दादा, आज फार उदास दिसताय. काय झाले? काय सांगू माकड भाऊ, आज सकाळी काहीच पोटात गेलं नाही. अरे वा, मग चिंता कसली? हे घ्या, माझ्या झाडाची गोड रसाळ फळं खा. आहाहा, किती गोड आहेत ही फळं. मी आयुष्यात इतकी गोड फळं कधी खाल्ली नाहीत. खूप धन्यवाद माकड भाऊ. तुम्ही रोज या, आपण गप्पा मारू आणि तुम्ही पोटभर फळं खा. नक्कीच, आजपासून आपण पक्के दोस्त. मी रोज येईन. मगर रोज माकडाकडून गोड फळ खायचा. त्यांची मैत्री छान जमली होती. एक दिवस मगर आपल्या पत्नीसाठी काही फळं घेऊन घरी जातो. अगं, हे खा. माझा मित्र माकड भाऊ रोज देतो. अहो, फळं किती गोड आहेत. पण तुम्हाला एक गोष्ट समजतीये? काय? जो माकड रोज इतकी गोड फळं खातो, त्याचं हृदय किती गोड असेल. मला ते हवं आहे. ते खाल्ल्याशिवाय मला शांती मिळणार नाही. काय बोलते आहेस तू? तो माझा मित्र आहे. मी त्याचा विश्वासघात नाही करू शकत. ठीक आहे, मी आजारी आहे. डॉक्टरने सांगितले आहे की फक्त माकडाचं हृदय खाल्ल्यानेच मी बरी होऊ शकते. तुम्ही जर माझ्यावर प्रेम करत नसाल तर मी उपाशी मरून जाईन. मगर दुसऱ्या दिवशी माकडाच्या झाडाजवळ येतो. देवा, माझ्या मित्राला धोका द्यावा लागणार. मला माफ कर काळू. माकड भाऊ, आज तुम्हाला माझ्या घरी जेवायला यायचं आहे. माझ्या पत्नीने तुमच्यासाठी खास मेजवानी ठेवली आहे. खरं सांगतोय मगर दादा, पण मला तर पोहता येत नाही. काळजी करू नका. तुम्ही माझ्या पाठीवर बसा. मी तुम्हाला अगदी सुरक्षित घेऊन जाईन. माकडाला मगरवर पूर्ण विश्वास होता, पण नदीच्या मध्यभागी मगरचं मन त्याला खाऊ लागलं. माकड भाऊ, मला माफ कर, पण माझ्या पत्नीला तुमचं हृदय हवं आहे. काळू माकड घाबरून जातो, पण लगेच शांत होतो आणि विचार करतो आणि म्हणतो, अरे मगर दादा, तुम्ही मला हे आधी का नाही सांगितलं? का? काय झालं? मी माझं हृदय तर झाडावरच ठेवून आलो. अरे देवा, तुम्ही किती काळजी घेणारे आहात. चला, आपण पटकन परत जाऊ आणि ते गोड हृदय घेऊन येऊ. मगर लगेच माकडाला घेऊन किनाऱ्याकडे परत वळतो. ते झाडाजवळ जातात. काळू माकड उडी मारून एका क्षणात झाडावर चढतो आणि उंच फांदीवर जातो. माकड भाऊ, लवकर हृदय घेऊन या. मूर्ख मगर, अरे कोण जिवंत प्राणी आपलं हृदय बाहेर ठेवतो? तुम्ही माझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घ्यायला बघितलात. तुमची मैत्री खोटी होती. आजपासून आपली मैत्री संपली. तुमचा आणि तुमच्या पत्नीचा विश्वासघात मी कधीही विसरणार नाही. आता परत कधीही माझ्या झाडाजवळ येऊ नका. मगर लाजला. त्याला आपल्या मूर्खपणा आणि विश्वासघाताची लाज वाटली. शिकवण: संकटाच्या वेळी घाबरून न जाता शांतपणे विचार केला तर सुटका नक्की होते. अशाच छान छान गोष्टी पाहण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा.